भूमिकन्या रे. अगं काय करते तू? ते इकडं. हो अगं लॅपटॉप कोणी धुतात का? अहो तरी मी कपड्यासारखा आपटून दुपटून नाही धुतलाय, नुसताच पाण्यातनं काढला. अगं पण नसती उठाठेव करायला तुला सांगितलं कोणी? आता काय गे तुला हे नकटा कारभार करायला कुणी सांगितलं होतं? अहो तारक, मी माझ्या मनानं थोडी धुतलाय. मला लक्ष्मी ताईंनी सांगितलं होतं लॅपटॉप धु म्हणून. अहो तारक, खरंच सांगते हो मी. मला लक्ष्मी ताईंनी सांगितलं लॅपटॉप धुवून काढ म्हणून, म्हणून मी लॅपटॉप धुवायला घेतला. अहो तारक, माझ्या मनानं तुमच्या कुठल्या वस्तूला हात तरी लावून का हो? आणि मी एकतर साधी सुधी गावात राहणारी बाई, त्यात या घरात नौकर. आता मालकीन बाईंनी मला सांगितलं म्हणून मी गपगुमान मान खाली घालून हे केलं बघा. तारक, मला काय माहिती हो लॅपटॉप कसं धुवायचं असतं ते. काय गे लक्ष्मी, हे समजा मुद्दाम केलंस ना तू? हर्षवर्धन सारखं सारखं या यंत्रात काम करत असतोय. ते काम बिघडावं असंच वाटतंय ना तुला? या गावात त्यानं कारखाना उभं करू नयेत म्हणून हे समज करतेस तू. ते तुझ्या डोळ्यात लसतंय. आता हर्षवर्धनला समजल्यावर तो काय करील आणि तुला काय शिक्षा देईल तोच ठरविल आता. हो मी काय म्हणते, तांदळाच्या डब्यात ठेवून बघायचं का? झाला सुरू तर झाला. माझा हर्षवर्धन माणुसकीनं एवढ्या चांगुलपणानं वागतोय तुझ्या संग, तर त्याचा लईच फायदा घेतीस ग तू. पण एक ध्यानात ठेवायचं, ऊस किती बी गोड लागला तरी मुळा सकट खायचा नाही बर का. माती जाती शेवटी तोंडात. स्वतःला भूमिकन्या म्हणतेस ना, आणि साधी गोष्ट कळत नाही? मी खरंच सांगते हो, मी नाही केलंय. एक शब्दही बोलू नकोस. किती महत्वाची कागदपत्र होती त्या यंत्रात माहित तरी आहे का तुला? माझ्या नातवानी केलेली समधी मेहनत पाण्यात घातलीस. माझा नातू मेहनत करायला कमी नाही ग. तुझा एवढा 8 तास का म्हणते ती? याचा इतका तिरस्कार कशाला करते का? कसला कंचा बदला घेतीस त्याच्या संग? माझं ऐकून तर घ्या, मी खरंच नाही केलं. गप्प बस. माझा तुझ्यावर जो काही विश्वास होता ना, तो पूर्णपणे उडून गेला. आता दूर हो माझ्या नजरेसमोरून. अरे हर्षवर्धन, तिचं ऐकून तरी दुसऱ्याचं शेपूट नळीत घालून सरळ करायचा किती बी प्रयत्न केला ना तरी वाकडं ते वाकडेच राहतंय. जास्त तिची बाजू घ्यायची नाही. आई, आजवर माझ्या आयुष्यात हिच्यासारखी मुलगी बघितली नाही. अरे पण जास्त पाठीशी घालायचं नाही. तिला एवढी अक्कल नाही वय ते यंत्र पाण्यात घालत नसतात म्हणून. शेतकऱ्याची पोर हाय, गावात राहिलेली आहे, तरी बी शिकलेली आहे ना ती. आई, ही दिसते साधी भोळी, पण ही वेगळीच आहे. ऐका ना, मी लक्ष्मी,
रडू नको. अगं अचानक एवढा मोठा धक्का बसला ना म्हणून त्याला रागावला असेल तो. पण त्याचा राग शांत झाला ना की येईल तो परत. माफी मागेल तुझी. हा मंगलबाई बाजू घेऊन झाली असेल तर कामाचं बघा. बघा मी काय म्हणलं होतं तारका, संध्याकाळपर्यंत या दोघांमध्ये फूट पाडून देईन म्हणून. झाला का नाही राडा? तारका मी असेपर्यंत ना तुम्ही कसली चिंताच करू नका. बघा हिला काय मी तुमच्या नातवाला कयात घेऊ द्यायची नाही. वय पण त्या वेळेला हर्षवर्धन तिथं नव्हता म्हणून तिच्यावर फिरवता आलं. हर्षवर्धन जर असता ना तर त्यानं तिचीच बाजू घेतली असती. आणि तू हिथं काम करत असून सुद्धा तुला दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर जावं लागलं असतं यंत्र भरून द्यायला. अहो पण तारका कळतंय मला, इनाम पाहिजे म्हणून समज चाललंय ना. तुम्ही तर मन कवडच निघाला तो. तारका पण खरं सांगू का, माझी सासू ना खार खाऊन तिच्या डोक्यावर बसलीये. किराणा आणायला पैसे नाहीत म्हणून नको नको ते बोलतेय मला. आता तुम्हीच सांगा तारका, मी काही तर पगारदार नोकर आहे का हो? मला काय कसल्या कामाचे पैसे मिळणार आहेत? पण काय सांगायचं, नुसता माझ्या डोक्याला ताप झालाय बघा. अहो स्वतःच्या पोटाला लेक असून बी मला कसे काय एवढे त्रास देतात काय माहिती. गच्च किती देऊ? 30 दे. बरोबर आहेत, मोजायची गरज नाही. होय येऊ का तारका? तारका, या असल्या ध्यानाला 20,000 जास्त नाही झाले? अरे हे ध्यान आपल्याला जिंकून देणार प्याद आहे. हो, पण हेच प्याद उद्या उठून आपल्या डोक्यावर नको बसायला. पायातली वाहन पायात कशी ठेवायची हे मला चांगलं ठाव आहे. फक्त म्या सांगते तेवढं कर. लक्ष्मी, मला पूर्णपणे खात्री आहे तू असं काही वागलं नसशील. माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी तुला त्यावेळेस बोलले होते की नाही, तू जा इथून, पण तू ऐकलं नाहीस माझं. तारकाने तुला परवानगी दिली होती घरातून बाहेर जाण्याची, पण तू गेली नाहीस. आता तारका तुला असाच जाच देतील. हो आई, असल्या जाचाला नाही घाबरतो मी. अहो शेतकऱ्याची लेख आहेत, यापेक्षा भली भली संकट झेलायची आधीपासूनच सवय. तारकांनी किती बी त्रास देऊ दे, कसं बी वागू दे, तरी मी हलणारातली नाही. अहो आबाळ जरी फाटत असेल ना तरी बी कसत राहायची शिकवण आहे माझी. आता मी जरी रडत असेल, खचले असेल, पण हारलेली नाही मी. शांत सांगू, हर्षवर्धन चुकलाच बघ. उगाच बडबडला तुला. नाही, त्यांची बी काही चूक नाही म्हणा. त्यांची मेहनत माझ्यामुळं वाया गेली म्हटलं, त्यांची चिडचिड झाली असं. इकडे बघ. रडू नको. गुणाची आहे ग माझी सूनबाई.
कामाचं ना धामाचे उगाच ठेवली असते. काय ग एवढे पैसे कुठनं ढापलेस? ओ मी काय तुम्हाला पैसे ढापणारी वाटते? तारकांनी स्वतःहून मला कामाचे पैसे दिलेत. असलं काय काम करतेस ग तू तिकडं जे तारका तुला एवढे पैसे देते? इथं घरातली कामं होईनात तुला. ओ तसल्या कामासाठी एवढे पैसे मिळतात वय? तारकांसाठी मी स्पेशल काम करते बघा. स्पेशल? हा. नक्की काय काम केलंस? अहो काय नाही, लॅपटॉप पाण्यात धुतला आणि तुमच्या बहिणीनं मला तसं करायला सांगितलंय. असं नाव ढकलून मोकळी झाली मी. त्या नवरा बायकोंमध्ये मस्तपैकी भांडणं सुरू आहेत बघा. जाऊ द्या, आपल्याला इनाम मिळाला. गप्पा बस, हळू बोल. आता हळू कशाला बोलायचं? इथं कोण आहे ऐकायला? हे बैल आहेत की घरातले सगळेजण ह्यासनीच बोलतात. काय सांगाव बाबा, हेच सांगतील जाऊन कुणाला तरी. काही बी तुमचं. मग अजून अजून काय आता? तुमच्या बहिणीला मस्त धडा शिकवून आलीये मी. आता आणखी काय करून आलीस ग तू? अहो नाही, काही नाही. ते मी ताईंला म्हणलं की तुम्हाला मी कामात मदत नाही करणार म्हणून. हे बघ प्रियंका, सांगून ठेवते, तुझ्यामुळे माझ्या पोरीच्या संसारात काही गडबड झाली तर तू आहे आणि मी आहे, याद राख. हाय का? आता मी कशाला काय करू? मी आपली जाते तिथं माझं काम करून येते. हा, तुझ्या कामाच्या सवयी सगळ्या माहिती आहेत ना मला. तुम्ही आता आमच्या सवयी काढा. हे पा, तुमचं गुलुगुलू झालं असेल ना तर चला जेवायला. आम्ही जेवायला बाहेर जाणार आहोत. ओ जाऊया की, आपल्याकडे चिक्कार पैसा आहे. वा, चिक्कार पैसा आहे की तुमच्याकडं. मग कर्जाच्या हप्त्याचे पैसे देताना काय धाड भरता रे तुम्हाला? काढा हप्ता. हप्ता? विसरलास? तर पैसा काढा. अहो सुभान भाऊ, आमच्याकडे खरंच पैसे नाहीये. नाही, हात पुढे करा की. ह? हे काय चिचूक आहेत? काय रे, पैसे घेताना वाढ वाटतं तुम्हाला आणि देताना लाज वाटते का? आणि हो, उद्या कोर्टाची तारीख आहे, लक्षात आहे ना? व येळेवर यायचं. आणि हो, कर्जाच्या हप्त्याचे पैसे येळेवर पाहिजे आम्हाला. चला येतो, लक्षात ठेवा उद्याच. झाले, गेले पैसे. आता कसं जायचं हॉटेलला जेवायला? हा, आणि घरी जरी गेलो तरी आईनं सगळं गुंडाळून ठेवलं असं. नाही, मला काय माहिती नाही. तुमच्यामुळे माझे पैसे गेलेत ना, तर तुम्ही घेऊन चला मला जेवायला. हा? अगं माझ्याकडनं कुठं आलेत पैसे? नाही नाही, मी काय ऐकून नाही घेणार आहे. मी आता घरी जेवून माझं नाक नाही कापून घेणार. तुम्ही घेऊन चला बरं मला. अगं पण पैसे कुठं माझे? मला नाही माहिती. ओ, कुठं होता दिवसभर? हा, का? तुला का सांगू? अहो मी सकाळपासून वाट बघते तुमची. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. हॅलो, अरे हो, तुलाच फोन करत होतो. मला सांग ना, लॅपटॉप जर पाण्यात पडला तर डेटा कसा रिकवर करतात? माझा लॅपटॉप पाण्यात पडला, थोडा डेटा लॅपटॉपमध्येच राहिला आहे, त्याला रिकवर कसं करायचं प्लीज मदत कर ना. अच्छा, हां, विचारून मला कळव ना. येस येस, ओके, या, थँक्स. हे आणि अजून एक गोष्ट, मी नवीन लॅपटॉप ऑर्डर केला आहे, पण 6-7 दिवस लागतील. मी तोपर्यंत तुझा लॅपटॉप यूज करू शकतो का? थँक्यू, थँक्स लॉट, थँक्स. आणि मला विचारून लवकर कळव. थँक्स. हर्षवर्धन, हो पप्पा. हे घे,
तुझ्यासाठी आणलंय, बघा आवडतंय का? तशी चांगली चौकशी करूनच आणलंय. वाव, थँक्यू पप्पा. तारक्कांचा फोन आला होता, सुनबाईंचा पराक्रम सांगितला. म्हणलं सुनबाईंनी किती बी गोळ घातले तरी काम थांबायला नाही पाहिजे. काय मग, आवडलं का? हो पप्पा. मग आता कामाला लागा. हो, आता लवकरात लवकर भूमिपूजन करू. असं येतो आम्ही. उद्याच्या तारखेला तू केस मागे यायच्या तो. कसली केस आणि कोण आहे तुम्ही? कसली केस? अरे याडा बनून पेडगावला जातोस वायर. मार खाल्ल्याशिवाय कळत नाही तुला? देऊ का तुला एक? आणि हा, उद्या कोर्टात सगळं कबूल करायचं, समजलं काय? आणि सांगायचं मी जी केस केली आहे ना ती खोटी आहे म्हणून. मी असं कसं करू आणि का करू? अरे याला नीट सांगितलं कळत नाही वाटते. अहो काय करते अरे कापू तुझा गळा. तुम्हाला काय वाटलं मी घाबरीन? नाही घेणार केस माग. मारून टाका. पुढे आहे काय तर? बस बस बस, आज याला एवढं बास आहे. आज आहे ना लाटा बुक्या खाल्ल्यात. त्या जर विषय मिटवला नाहीस ना तुला मिटवेल, कळलं ना? हे चल रे. आता हे का चालू आहे? आता तेल पाणी सोडून हाही बंद पाडायचा आहे का? अहो नाही, नवी वस्तू आहे ना, आणि तुमची लक्ष्मी म्हणून तिची पूजा करायला आली. काही गरज नाही. तसंही या लॅपटॉपमुळेच तुझ्या स्वप्नांना तडा पडणार. एनिवे, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. तुमचा नसेल पण माझा आहे ना. आणि श्रद्धा आपल्या जागी राहते आणि ज्ञान आपल्या जागी राहते. आता माझी हाय श्रद्धा म्हणून पूजा करते. छान, पण मला शहाणपणा शिकवायची काहीही गरज नाही. आवा मी शेतकरी माणसं, मातीला आई म्हणणार. शेती करताना ज्या ज्या वस्तूंची गरज लागते ना त्या सगळ्या गोष्टींची आधी पूजा करतो. मग त्यात कुऱ्हाड, नांगर, कुदळ, खुरप, इळा, कोयता काय बी येऊ दे, प्रत्येक गोष्टीची पूजा करून वापरतो. तसाच हा लॅपटॉप तुमच्या कामाची गोष्ट आहे ना, म्हणून त्याची पूजा करायला आली. तू मला कितीही समजवलंस तरी मी तुला माझ्या लॅपटॉपला पूजा करू देणार नाही. आणि तू माझ्यापासून लांब राहा. तसंही मी लवकरच इथून निघून जाणार आहे. उद्या केसची तारीख आहे. उद्या जर केसमधून बाहेर पडलो तर कारखाना तर उभा करेनच आणि कायमचा लंडनला निघून जाईल. कारखाना काय मी असाही उभा करेन. फक्त केस संपण्याची वाट बघतोय. तारका, नका लोड घेऊ. केस बंद होणार नाही. आपल्याला पाहिजे तशीच ती पुढे जात राहील. वकिलाशी बोलणं झालंय माझं. कारखान्याचं काम कुठवर आलंय? आता मुंबईला गेलो होतो तेव्हा आमदार आणि खासदार साहेबांशी बोलणं झालंय कारखान्याच्या परमिशन संदर्भात. आडकाठी काही येईल असं वाटत तरी नाही. म्हणजे आता आपण ठरवलं
तर गावातल्या अर्ध्या जमिनी कारखान्याखाली येतील. फक्त तो बळीमध्ये पचकला नाही पाहिजे बस. बळी आता कंचीचा आडकाठी आणणार नाही. हा, अरे बाबा, त्याचा जीव असणारं पाखरू आता आपल्या पिंजऱ्यात बंद आहे. त्यामुळे त्याने काय करायचं म्हणलं तर तारक्का पाखराची मानच पिरगळ. मग कशाला करतोय तो बळी वळवळ? ज्या जमिनी बळीनं माझ्याकडून घेऊन गावात वाटल्या, आता त्या समजा जमिनी परत घेऊन नाही त्याच्यावर कारखाना उभारला तर नावाची तारक्का नाही, शब्दाची पक्की हाई तारक्का.